आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याला गमवावा लागला जीव। वाहतूक कोंडीमध्ये तब्बल 5 तास रुग्णवाहिका अडकून पडल्यानं लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू। उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयामध्ये वेळेमध्ये पोहोचता न आल्यानं मुलगा दगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई अहमदाबाद महामार्गाची पाहणी करणार। याच महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये अडकून वेळेत उपचार न मिळाल्यानं रेहान शेख या चिमुरड्याचा मृत्यू झाला। वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना। घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत। प्रताप सरनाईकांची माहिती। पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातून अटक केल्याची माहिती। रबाळे पोलिसांकडून बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातून अटक। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर अद्याप फरार। मुंबईमधील रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिकेला निर्देश। स्थानिकांच्या मागणी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय रस्ते खोदले जाऊ नयेत अशाही सूचना। नागपुरात राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराच्या वेळेमध्ये मंत्र्यांचा एक सुरक्षा कर्मचारी टॉयलेटमध्ये अडकला होता। आरडाओरडा केल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी लॉक झालेलं दार उघडून सुरक्षा रक्षकाला बाहेर काढण्यात आलं। ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। शिळफाट्यावरून 1 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। आरोपीला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। सोलापूर ते मुंबई आणि बंगळुरू विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। मुरलीधर मोहोळ यांची माहिती। याबाबत आमदार देवेंद्र कोटेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शिरवळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो। शिरवळ बादोला गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली। दोन्ही गावांचा संपर्क तुटला। शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान।